आता आपण गावाकडे राहतोय म्हटल्यावर असं भांड्यांवर धूळ बसणं साहजिकच आहे बरं का. तर इकडं आज सकाळचं काम आवरलं होतं आणि अचानकच मनात विचार आला की आज किचन साफ करावं म्हणून. मग काय, मला कुठं दम निघत असतोय होय, लगेचच जमले किचन आवरायला. पहिले सगळे भांडे बाहेर काढून घेतले आणि व्यवस्थित घासून ठेवले. त्यानंतर रॅकवरचे टॉवेल वगैरे पण वॉश करून सुकत घातले. कसं आहे ना, लहान मुलं घरामध्ये असल्यावर ओले भांडे ना रॅकवरती तसेच ठेवतात, त्यामुळे भांडे खराब होऊ नये म्हणून ना टॉवेल आथरत असते. आता एवढे सगळे भांडे घासायला मला दुपार होऊन गेलेली होती बर का. मग थोड्या वेळ म्हंटल आराम करावं, पण आता काम अर्धवट राहिल्यावर झोप कुठं येत असते का. मग म्हंटल पटपट कामच आवरून घ्यावं. 5 वाजत आले होते बर का आणि बऱ्यापैकी काम पण आवरलं होतं. मग म्हंटल मुलांना घेऊन यावं. त्यानंतर अचानक आठवलं की आपली लग्नाची रॅक तशीच बाहेर पडली, तशीच खराब होऊन जाऊ नये म्हणून म्हंटल आतमध्ये तरी आणावं वॉश करून. इकडं खुशीचं चालू होतं स्कूलच्या कपड्यांवरतीच हेल्प करू लागायचं काम. तिला म्हंटल बाई आधी तुझे कपडे वगैरे चेंज करून घे, एवढ्या लवकर नको मला मदत करू लागू, काहीतरी काम वाढवून ठेवशील. आता खूप थकले होते बर का. मग मांजरांसाठी दूध वगैरे तापवलं आणि त्यानंतर थोडस जेवण केलं. त्यानंतर लगेचच आवरायला सुरुवात केली बर का. दुसरी रॅक पण आणली होती घरामध्ये. सुकलेले भांडे सगळे बऱ्यापैकी घरामध्ये आणून लावलेले होते. आवरल्यावर रूम तर एवढी फ्रेश दिसत होती ना की बस. दळण पण संपलं होतं बर का. मग पहिलं दळण लावून दिलं आणि पोरांचं आवरलं. त्यानंतर लगेचच मुलांना स्टडीला बसवलं. आज तर बाहेरच बसले होते बर का स्टडीला. बाहेरचं रात्रीचं वातावरण तर एकदम भारी वाटत होतं.